अजित पवार हे हातचं राखून न बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मनमोकळेपणाने ते संवाद साधतात. नुकत्याच बारामतीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आणि मिश्किलपणे खंतही व्यक्त केली. मात्र अजित पवार यांच्या त्या मिश्किल वक्तव्यावरून वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली. रोखठोक मतं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राजकारणात प्रसिद्ध आहेत. कधी ते आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवतात, तर कधी खडे बोल सुनावण्यास मागे पुढे पाहत नाहीत, तर कधी भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा देतात. नुकतेच बारामतीकरांना त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीला संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत मुक्कामी आहे. एका स्विमिंग पूलच्या उद्घाटनाप्रसंगी पवार कुटुंब एका मंचावर आलं. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या अनेक गमती जमती सांगितल्या. पोहणं हा कंपल्सरी होतं आणि त्यावेळेस काही स्विमिंग पूल वगैरे नव्हता बारामतीत माझ्या लहानपणी. तेव्हा एक विहीर होती आणि एक ओढा होता. तर जी जास्ती आमच्यापेक्षा ज्यांना पोहायला यायचं त्यांना ओढ्यात ढकललं जायचं आणि ज्यांना पोहता फारसं येत नाही त्यांना डब्बा लावून विहिरीत ढकललं जायचं. आता सुप्रिया ताईंनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्यावर मग दादा तरी कसे मागे राहतील. त्यांनी पण आपण कसं पोहायला शिकलो याची आठवण सांगतानाच लहानपणी ही मोठी भावंड आपल्याला कसं वाऱ्यावर सोडून द्यायचे याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. तर एवढा पाण्याला घाबरायचो, लांबच सगळ्यांची मजा बघत बसायचो आणि ते डबा असायचा, तो डबा बांधायचा आणि वरनच द्यायचे फेकून. त्याला ते डब्याचा दोर बिल तुटला बिटला जागेवर खालीच. पण काही आमच्या वरिष्ठांना वाटायचं नाही. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतायत. केवळ पोहण्याचा किस्सा सांगून अजित दादा थांबले नाही, तर त्यांनी आपल्या मोठ्या भावंडांची अशा प्रकारे फिरकीही घेतली. अजित दादांच्या त्या वक्तव्यानंतर सभागृहात तर एकच हशा पिकला. सगळ्या माझं तर सांगतो, श्रीनिवास त्या दिवशी पोहायला शिकला आणि मला संध्याकाळी मिळालं, दादा मी पोहायला शिकलो. रात्रभर झोप नाही, दुसऱ्या दिवशी गेलो पोहायलाच शिकलो. म्हणजे धाकटा भाऊ पोहायला शिकला ना, आपण बिन शिकता कसं काय चालेल. जुन्या आठवणींना उजाळा देताना अजितदादांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली. तरी त्याला पहाटेच्या शपथविधीची किनार असल्याचा तर्क लावला जातोय. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवारांनी त्यावेळी ते पाऊल उचललं होतं असं बोललं गेलं होतं आणि तीच खंत तर अजित पवारांनी सर्वांसमक्ष बोलून दाखवली नाही ना, अशा चर्चा या कार्यक्रमानंतर बारामतीकरांमध्ये होत्या. जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या जबरदस्त नुकसानीचा आढावा उद्धव ठाकरे स्वतः घेणार आहेत. तसंच शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद देखील साधतील अशी माहिती आहे. उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. या आपल्या दौऱ्यात ते शेतकऱ्याच्या बांधावर जातील, नुकसानीची पाहणी करतील. उद्धव ठाकरे राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये एक तर अतिवृष्टी, त्याच्यानंतर परतीचा पाऊस, ह्याच्यात शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालेलं आहे, कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला वाटतं की कशी तरी आपली मदत त्यांच्यापर्यंत पोचावी. अर्थात आम्ही त्यावेळी देखील ओरडत होतो, आपण बघितलं असेल विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून की ओला दुष्काळ जाहीर करा. आता पण ओला दुष्काळ अशी परिस्थिती झालेली आहे. तरी देखील सरकारकडून किती मदत पोचेल, कारण अनेकदा असं झालेलं आहे की सरकारकडून फक्त घोषणा झालेल्या आहेत, पुढे त्याची पूर्तता काही झालेली नाही. आणि म्हणून उद्या उद्धवसाहेब स्वतः बांधावर जाणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांची देखील भेट घेणार आहेत. उद्धवसाहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी दौरे सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या दौऱ्याला त्यांना शुभेच्छा आणि यश मिळो. बस हे जे दौरे आधीपासून सुरुवात केली असते आणि प्रत्येकाला ती जागा दिली असते आणि प्रत्येकाला ते सांगितलं असतं की बाबा तुम्ही जर ही जागा घेऊन तुम्ही हे सुरुवात करा. म्हणजे आपल्या नेत्याला हे माहिती असलं पाहिजे की माझ्याकडे असलेले माझे कार्यकर्ते किंवा माझ्या पदाधिकारी हे कितपत स्ट्रॉंग आहेत आणि काय करू शकतात. तर त्यांनी ती ऑर्डर दिली असती आणि त्यांनी त्यांच्याकडनं ते करून घेतलं असतं तर मला वाटतं की आज जे झालंय ते झालं नसतं. तुम्ही एसटीच्या बस